नमस्कार. मानवी जीवन मूल्य या आपल्या चॅनलवरती आज आपण मानवी जीवन मूल्यामध्ये नातेसंबंधांना अत्यंत महत्त्व असतं, किंबहुना मानवी जीवन मूल्यामध्ये नातेसंबंधांचाच खूप मोठा विचार असतो. त्यामुळे आपण आज इतर नातेसंबंधापेक्षा एक महत्त्वाच्या नातेसंबंधावरती चर्चा करणार आहोत. तो नातेसंबंध म्हणजे विवाह, लग्न. लग्न हा अतिशय आनंद देणारा आणि कधी कधी अतिशय दुःखही देणारा असा हा नातेसंबंध आहे. आणि या नातेसंबंधामध्ये म्हणून म्हणतात की लग्न हा एक जुगार आहे. हो आहेच, लग्न हा एक जुगारच आहे. पण इतर जुगार आणि या जुगारामध्ये एक मूलभूत फरक आहे. तो म्हणजे इतर कोणत्याही जुगारामध्ये जेव्हा एक जिंकतो तेव्हा एक हारतो, पण हा एकमेव जुगार असा आहे की ज्याच्यामध्ये जिंकले तर दोघंही आणि हारले तरी दोघं. त्यामुळे या नातेसंबंधाला फार महत्त्व आहे. जीवनामधलं सर्व आनंद दुःख या नातेसंबंधाशीच निगडीत आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, हे एकमेव नातेसंबंध जे आहे ज्याला कायद्याने बांधलेलं आहे, ते तुमच्या रक्त नातेसंबंध किंवा मैत्री वगैरे इतरांपेक्षा फार वेगळं आहे. त्यामुळं लग्न हे कायदेशीर म्हटलं तर बंधन आहे, म्हटलं तर ती कायदेशीर सुरक्षितता आहे. पण होतं काय, काही वर्षात लग्नला जेव्हा ही कायदेशीर मान्यता वगैरे असली, त्यामुळे अनेक वेळा काही ठिकाणी 498 या कलमाचा अतिरेक झाला आणि काही कुटुंबातल्या सदस्यांना नाहक त्रास झाला, कारण हा गुन्हा अजामीनपात्र होता. याविषयी मी जास्त काय बोलणार नाही. आज आपण बोलणार आहे ते म्हणजे लग्न, या विषयावरतीच बोलणार आहे. तर लग्न म्हणजे काय, तर मला चांगलं आठवतंय इतिहासाचार्य वी.का. राजवाडे यांच्या भारतीय विवाह संस्थेचा शोध या पुस्तकामध्ये त्यांनी विवाहाची व्याख्या म्हणा किंवा समीकरण असं मांडलंय की विवाह ही एक सामाजिक व्यवस्था आहे. त्यामुळे धार्मिकता, संस्कार वगैरे हे सगळ्या गोष्टी नंतरच्या आहे. पहिली गोष्ट म्हणजे ही एक सामाजिक व्यवस्था आहे. तर ती कशी आहे व्यवस्था आणि ती कशासाठी केली, तर ती व्यवस्था करण्यामागं एकच कारण होतं की एका पुरुषाला एका स्त्रीशी शारीरिक संबंध ठेवण्यासाठी दिली गेलेली सार्वजनिक परवानगी, म्हणजे सगळ्या लोकांच्या देखत लग्न लावतात. म्हणजे काय करतात, तर 4 लोकांच्या समक्ष काही प्रतिज्ञा घेतल्या जातात की बाबा मी हिचा पत्नी म्हणून स्वीकार केलेला आहे आणि मी असं आहे, आणि ज्या काही नियम शर्ती अटी असतील त्याप्रमाणे त्या दोघांनी एकत्र राहावं. म्हणजेच काय, विवाहाचा मूळ किंवा विवाहाचा पाया जर काही असेल तर तो आहे शरीर. 2 शरीरांना एकत्र येण्यासाठी समाजाने दिलेली मान्यता, याच्या पलीकडे लग्न हा विषय नंतरचा झाला. आता सगळ्यात महत्वाची एक गोष्ट आहे की 2 शरीरांना दिलेली मान्यता, म्हणजे ह्याच्यामध्ये सगळ्यात पहिला आणि महत्वाचा भाग येतो तो म्हणजे 2 शरीरांची परस्परांबद्दल असलेली स्वीकृती, ज्याला आपण बोलीभाषेमध्ये पसंती म्हणतो. आता पसंती म्हणजे काय, तर प्रत्यक्ष बघणं आणि त्या माणसाचा देह कसा आहे, सौंदर्य कसं आहे, म्हणजे पुन्हा विषय येतो ना तो देहापाशीच येतो. म्हणून काय करायचे, पूर्वी मुलीचा फोटो पाठवून द्या, मुलाचा फोटो पाठवून द्या, पासपोर्ट फोटो पाठवून द्या, मग उभा फोटो पाठवून द्या, हे पूर्वी आपण खूपदा ऐकलेलं आहे. आता मॅट्रोमनी किंवा या सोशल मीडियावरती सगळं मिळतंय. पण पूर्वी हे कशासाठी, तर ती एकमेकाला स्वीकृती, शरीराने स्वीकृती देण्यासाठीचा तो भाग होता. त्यामुळे मुख्य पाया जर तो नसेल तर ती विवाह संस्था कितपत टिकेल, हा विषय त्यांनी त्यावेळेस मांडलेला होता. आता आपण बघूयात की ही झाली एक स्वीकृती. लग्नाला अनुसरून असलेल्या आणखीन काही गोष्टी असतात. ते म्हणजे ही पहिली पायरी एकदा पार केली आणि दोघांनी स्वीकृती दर्शवली की नक्की एक गोष्ट करणं अत्यंत आवश्यक आहे. ते म्हणजे शरीराने स्वीकृती दिलेली असते, पण मनाने किती स्वीकृती दिलेली आहे हा अत्यंत महत्वाचा विचार आहे. कारण का, शरीराने तुम्ही स्वीकृती दिली आहे म्हणजे शरीराने तुम्हाला ऍक्सेप्ट केलेलं आहे,
पण मनाने तुम्ही किती ऍक्सेप्ट होताय याच्यासाठी त्या दोन जीवांना एकमेकाशी संवाद साधण्यासाठी मोकळीक दिली पाहिजे. त्यांनी एकमेकाची मनं ओळखली पाहिजे, स्वभाव ओळखला पाहिजे, आवडी निवडी छंद या गोष्टी त्यांनी एकमेकाच्या समजून घेतल्या पाहिजेत. आणि ह्या काय लगेच समजून येत नाही. कित्येक वेळा आपण कित्येक वर्ष एखाद्या माणसाला समजून घेत नाही, तर हे कसं काय? पण म्हणतो ना आपण की शीतावरनं भाताची चव कळते, तसं 2-4 भेटीमध्ये 6 भेटीमध्ये हे सगळं शक्य आहे. आणि हे सगळं शक्य आहे म्हणून पालकांनी या बाबतीमध्ये मुलांना या बाबतीमधलं माफक म्हणजे अमर्याद स्वातंत्र्य नाही, माफक स्वातंत्र्य दिलं पाहिजे. त्यांना एकमेकाला समजून घेण्यासाठी काहीतरी कालावधी द्यायला पाहिजे. आणि तो कालावधी दिल्यानंतर जेव्हा मनाने ते होतात, तेव्हा पूर्वीच्या काळी काय व्हायची, पूर्वीच्या काळी म्हणायचे लोक की आम्ही आमच्या बायकोला लग्नाच्या दिवशीच बघितली. तो काळ ठीक होता, तो काळ ठीक होता. त्या काळात एवढं काही विचार करायचं कारण नव्हतं, कारण का नातेसंबंधामध्ये लग्न व्हायची. पण आता तसं होत नाही. त्यामुळे काहीही झालं तरीही त्यांना एकमेकाचे स्वभाव ओळखण्यासाठी मर्यादित प्रमाणात स्वातंत्र्य दिलं पाहिजे. ते दिल्यामुळं काय होतं की ते एकमेकाला समजतात. पण हल्ली काय होतंय की एकमेकाच्या शरीराच्या स्वीकृतीच्या नंतर मनाच्या स्वीकृतीचा विचार न करता लग्न जी केली जातात त्यामध्ये पैसे हा विषय फार महत्वाचा असतो. हुंडा किंवा समोरचा जो कोणी आहे माणूस त्याची संपत्ती, शेतीवाडी म्हणजे ऐश्वर्य हा विचार अत्यंत महत्वाचा समजला चाललेला आहे. की त्याच्यामुळे काय होतंय की मूळ विषयापासनं लग्न हा विषय थोडा वेगळा पडतोय. आणि मग घटस्फोटाचं प्रमाण वाढलेलं आहे. आता हिंदू धर्मामध्ये आपण म्हणतो की पत्रिका बघायची. इतर धर्माबद्दल मला माहित नाही, पण हिंदू धर्मामध्ये 36 गुण मिळाले की यांचं आयुष्य खूप सुखकर होईल. पण तसं नसतं. मूळ त्याचा पायाच हा वेगळा आहे. त्यामुळं कित्येक 36 गुण मिळालेल्या पत्रिकांचे विवाह देखील घटस्फोट होऊ शकतात आणि होतात. त्यामुळे मला या ठिकाणी महत्वाचं हेच सांगायचं आहे की पत्रिका वगैरे ह्या सगळ्या दुय्यम गोष्टी आहे. पहिली पसंती ही आहे आणि ती गरज आहे. आता बघा, परवाच्याच दिवशी म्हणजे मला हा विषय काढायचा होता, पण म्हटलं या माध्यमातूनच काढूयात. त्या चेतनचा आणि सियाचा जो काही विवाह ठरला होता, मला असं कळलंय की त्या सद्ग्रस्तांनी लग्नासाठी 17 कोटी रुपये आणि त्या मुलांनी त्या मुलीला पॉकेट मनी म्हणून 1 कोटी रुपये दिले होते. म्हणजे हा सगळा पैशाचा विषय होता. त्या मुलीला तो मुलगा अजिबात पसंत नव्हता. त्यामुळे हे लग्न होण्यापूर्वीच काय घटना घडली हे आता आपण बघितलं. लोहगडची जी काही घटना घडली त्याला कारण देह हाच होता, कारण त्याला नीट बोलता येत नव्हतं ही तिची तक्रार होती आणि तिला त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा इंटरेस्ट नव्हता. तो इंटरेस्ट निर्माण होण्यासाठी सहवास व्हायला पाहिजे. सहवासातनं प्रेम होतं, प्रेमातनं मग त्या रोपट्याची निगराणी होते. ते रोपटं दोघांनी पाणी घालून वाढवायचं असतं. त्यामुळे विवाह हा खरोखरच अत्यंत मोठा जुगार आहे. पण या जुगारामध्ये दोघेही जिंकतात किंवा दोघेही हारतात.